मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर याच आज आहे 5 एप्रिल आणि आज आता वेळ झालेला आहे आमचा चेकआउट करण्याचा. तर वाजलेले आता सकाळचे 9:30. जियाना आणि मी झालेलो आहे कम्प्लिटली रेडी. आमची दोघांची अंघोळसुद्धा झालेली आहे. दीपाली करत होती स्वयंपाक म्हणजे जियानाचा टिफिन वरण भाताचा. जेवणार आहे आपण बाहेर, डोंट वरी. पूर्ण स्वयंपाक नाही, फक्त वरण भात. तर येस, आम्ही आता तयार होऊ आणि लगेच चेकआउट करू. आणि आम्ही कुठे जाणार आहोत हे तुम्हाला पुढे माहीत पडेलच. मध्ये आमचे स्टॉप्स आहेत काही, तर आम्ही त्यासुद्धा गोष्टी आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. पण त्या अगोदर आम्ही करू लंच. कुठे जाणार आहे, काय करणार आहे, कुठलं लंच घेणार आहे तुमच्यासोबत नक्कीच शेअर करू. तर येस, ओव्हरऑल डे असा राहणार आहे आमचा. तर आणि आम्ही कुठे स्टे केला हे मी तुम्हाला ॲट द एंड ऑफ दिस ब्लॉग नक्कीच सांगेल. तोपर्यंत तुम्ही हा ब्लॉग असाच कंटिन्यू करा. बॅकपॅक्स थोड्या झालेल्या आहेत, बट थोड्या बाकी आहेत. हॅलो, गुड मॉर्निंग. दीपालीचं चालू आहे जियानासाठी कुकर लावला 2 वेळा, कारण आमचं एकच इंडक्शन आहे, गॅस वर्किंगमध्ये नाही आहे. तर त्यामुळे जियाना पण रेडी झाली. हाय करून दे सगळ्यांना. नाईस. चला, किती वेळात निघायचं दीपाली? 11 चेकआउट आहे, 10:30 प्लॅन करू. ओके ओके, फाईन. रेडी झाली की आम्ही बॅग गाडीमध्ये टाकू, चेकआउट करू. चेकआउट प्रोसेस कशी आहे तुमच्यात नक्की शेअर करू आणि मग निघू आम्ही दुसऱ्या प्रवासाला. तर येस, परत बॅक टू वर्क, बॅक टू रुटीन नेक्स्ट वीकपासनं. पण त्या अगोदर कोणीतरी आम्हाला भेटणार आहे. तुम्ही ह्या व्लॉगला असंच बघत राहा आणि त्यांच्यासुद्धा आम्ही तुमची भेट करून देणार आहे. दीपालीसुद्धा रेडी झाली, बॅगसुद्धा पॅक झाल्या. काही बॅग्स मी ऑलरेडी गाडीमध्ये नेऊन ठेवलेल्या आहे आणि आता ह्या रिमेनिंग बॅग्स आहेत. ह्यांना जो फूडसुद्धा झालेला आहे प्रिपेअर. आता आमचं फूड बाकी आहे. कुठे जायचं? बरोबर. चलो तो फिर चलायचंच या ना. बाय बाय करून दे मुंबईला. दीपालीला पुणे जास्त आवडते ॲज कम्पेअर टू मुंबई. मला मुंबई जास्त आवडते ॲज कम्पेअर टू पुणे. ना पडशील ना. चेकआउट प्रोसेस सुद्धा नॉर्मल आहे. जो तुम्हाला कोड पहिले शेअर केलेला असेल तो इथे टाकायचा. तुम्हाला ठेवून द्यायचं आणि हे लॉक लावून कोड रिसेट करायचा. सारखंच होतं. जियाला एक बॅग देऊन दे. नाही बाळा, हेवी आहे ते. मलाच हेवी वाटत आहे. हा मग चलो. चला तर हेच अमेझिंग स्टे होता, अमेझिंग वॅकेशन होती. आता आम्ही चाललो नेक्स्ट डेस्टिनेशनवर. तुमचं रेड झालं का? अरे हो जियाना, ट्विनिंग ट्विनिंग. माझा इयर थोडं. अरे चला, अनएक्सपेक्टेड गोष्टी चांगल्या असतात. हो येस. आणि जियानाचा बेड परत रेडी आहे. मस्त आता बसली पाहिजे. हा प्रणव मागे जाईल का? पूर्ण गाडी पॅक झाली आमची. शॉपिंग. ए, कसला आवाज आहे तुझा? अभ्यास कर. तिथेच बसायचंय बाळा तुला. मागे बस. मी तुला घेणार नाही आता. चल मागे बस. मला माहिती होतं जेव्हा मी ड्राईव्ह करते ही बरोबर प्रणव मागे बसून राहते
आणि मी जेव्हा ड्राईव्ह करत नाही तेव्हा जियानाचे असेच नाटकं असतात. हे ना नौटंकी बेबी आहे तू, नौटंकी. तर लेकरं असेच असतात, आईंच्याच मागे असतात. तुम्ही त्यांना किती ओरडा, त्यांना कितीही काही करा. नाटक नको करू, नाटक नको. क्लिप का नाही लावली तू? क्लिप का नाही लावली? हो आपण तर ट्विनिंग आहे ना बेबी, सेम कलर घातला ना आपण. आम्हाला सगळं डायपर क्रीम माहितीये, फेस क्रीम माहितीये, सनस्क्रीम माहितीये, सगळं माहितीये आम्हाला, आहे ना. आणि आता आपल्याला कोण भेटणार आहे? कोण भेटणार आहे? तिने बरोबर सांगितलं. तुम्ही गेस करा आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगा. येस आता आम्ही निघतोय इथनं आणि आता आम्ही जातो आहे समृद्धी मार्ग पकडू. त्याच्या आधी आम्ही जेवण करू, बिकॉज समृद्धी मार्गावर काहीच ऑप्शन आहे नाही. तर म्हणून आम्ही आधी जेवण करून घेऊ आणि मग जाऊ. आता वाजलेत 11 आणि आम्हाला हॉटेल शोधता 1-1.5 तास लागेलच, बिकॉज मुंबईच्या बाहेर निघायला आम्हाला 1.5 ते 2 तास लागेल. तर येस, आणि आजचा जो प्लॅन आहे हा ऑल ऑफ सडन आहे. बिलकुल आम्ही प्रिपेअर नव्हतो, ना त्यांचा प्लॅन होता ना आमचा होता. हा म्हणजे आमच्या प्लॅनमध्येच हे नव्हतं. आजचा हाच प्लॅन होता की आम्हाला इथून आता निघून आम्ही रात्री 8 ते 9 वाजतापर्यंत आम्ही नागपूरला पोहोचणार होतो. पण प्लॅनमध्ये थोडा ट्विस्ट आहे, बघू आता कुठे जातो आम्ही. एक आज पण नाही पुसला का? काच तरी पुसून घ्यायचं होता पेपर मागून. आपल्याकडे कापड पण आहे ना, माझी ड्रेस टॉप ठेवलाय ना एक्स्ट्राचा तुला पुसायला. थांबवतो एका ठिकाणी. आणि हिच्यासाठी काय घ्यायचंय? दूध नाही, दूध घेतलेलं आहे मी, 2 बॉटल्स फिल करून घेतलेत. तर येस, हे अगदी मेट्रो स्टेशनच्या जवळ आहे. हा जो स्टे होता आमचा, स्टे खूप छान होता. फ्लॅट पण छान होता, सर्व्हिस पण छान होती आणि सगळं वॉकिंग डिस्टन्सवर आहे. ऑटोज मिळतील तुम्हाला लेकरांसाठी, दूध म्हणजे सगळे ग्रॉसरी शॉप्स सगळं जवळ आहे. मेडिकल शॉप्स आहे बघा. सो असं जर स्टे राहिला ना, म्हणजे अशा एरियामध्ये लेकरांच्या पर्स्पेक्टिव्हनी सोपं पडतं थोडं. आबा कुठे? आबा ती ह्या दादांना आबा बोलते. आबा नाही येते. प्रत्येक व्यक्ती तुला आबाच दिसतो का? हो, एवढं प्रेम आहे आबावर. तू मिस केला आबाला. तर नेक्स्ट टाइम आता आबांना पण घेऊन येऊ आपण. आपल्या नेक्स्ट ट्रिपवर आता आपण फॅमिली ट्रिप प्लॅन करू. ओके, मग आबाला घेऊन येऊ ना, आबा माईला. काय मी लवकरच प्लॅन करणार आहे फॅमिली ट्रिप. आम्ही 5 जणांचा बघू. कसं आहे ना, बाबांना थोडा पायांचा त्रास आहे, तर ते एवढं वॉक करू शकत नाही. आणि फिरायचं म्हटलं की प्रत्येक ठिकाणी वॉक करावा लागतो, त्याच्यामुळे ते म्हणजे पॉसिबल नाही आहे त्यांना घेऊन येणं. पण आम्ही कधीतरी नक्कीच आहे आमच्या ते बॅक ऑफ द माइंड की त्यांना घेऊन जायचं आहे. तर तो प्लॅन कधीतरी एक्झिक्यूट होईलच, लवकरच होईल. ह्याच वर्षी करू प्रणव. ह्याच वर्षी करू, कारण डेस्टिनेशन असं सिलेक्ट करायचं जिथे वॉक कमी राहील आणि बाकी गोष्टी जास्त राहील. आणि आम्हाला त्यांना ते विमानामध्ये कधी बसले नाही, तर त्यांना आम्हाला तिथे पण बसवायचं आहे. त्यांचे रिएक्शन्स कशा राहतील तुम्हाला ब्लॉग तर पुढे माहिती पडेलच. तेच करू प्लॅन काहीतरी, लवकरच करू. काय आता मॅडमचं बघा काय सुरू झालं. काय मॅडम झोपल्या आणि मॅडम लावायची आता बॉटल. अरे थांब ना, जेवण करशील ना आता. यम्मी पोळी खाऊ ना, चपाती. मग आता कशाला? तू खाल्लाय ना वरण भात, खाऊन आली आहे ना तू. मी खाऊ घातलं ना तुला वरण भात. तर ते वरण भात कुठे गेलं? पाव. सियानाला ट्रॅव्हलिंग मध्ये मी कुकर कॅरी केलेला होता आणि वरण भात खिचडी असं बनवून द्यायची. रव्याचा काय रव्याची नाही उपमा पण बनवून द्यायची आणि रव्याची काय रे शिरा. रव्याचा शिरा बनवून द्यायची डेट्स टाकून. एग बॉईल करून द्यायची मी तिला. तर येस, असं सगळं काही द्यायचं. आणि जिथे पण आम्ही जायचं मग तिथे डोसा मागवायचो, अदरवाईज चपाती. ती चपाती तिचं फेवरेट आहे, ती कम्फर्ट फूड आहे. डोसा स्पेसिफिकली तिच्यासाठी नव्हता, तो आमच्यासाठीच होता आणि त्यातला आम्ही तिला दिला. तिच्यासाठी काही ऑर्डर नाही केली. नाही
प्रणवला ह्या सगळ्या गोष्टी बिलकुल नाही आवडत, की तिच्यासाठी एक स्पेसिफिक डिश मागवायची, की तिला बाहेरचं खाऊ घालायचं, याच्या प्रणव कम्प्लीट विरोधात आहे. काय आणि माझी आई जी आहे ती मला नेहमी म्हणते की कसं ग तिला तुम्ही काहीच खाऊ देत नाही है ना. बेसाची माई काय म्हणते का? तर आम्ही हल्दीराम शोधत आलो ठाण्याला. कारण हल्दीरामला आम्ही मिस करत होतो भरपूर मुंबईत. हल्दीरामला का बरं मिस करत होतो? बिकॉज काल काही आम्ही वेगळ्याच ठिकाणी जेवण करायला गेलो होतो. खूप वाईट अनुभव होता. असो, असे पण अनुभव असाय ना. येस, चला आता काहीतरी खाऊ. आणि ही अरे बाबा उठली. कैसे हो आप? 1 मिनट में सो जाते हो, 1 मिनट में उठ भी जाते हो. चलो उठो. हल्दीरामला आम्ही पोहोचलेलो आहे आणि या 2 लाल्या 2 लाल्या माझ्या. काय फक्त बघायचं. ओके, आपलं फूड येते आता. येस, आता आम्ही जेवण करू आणि मग इथून जाऊ. बिकॉज जे आमचा जो मेन रूट होता तिथून हे 5 किलोमीटर आतमध्ये होतं ठाण्याला. तर आम्ही इथे आलेलो आहे. तिथनं जेवण करू, निघू आणि मग आम्ही ऑन द वे लागू समृद्धी मार्गाला. तर येस, येस. तर आम्ही केली आहे थाळी ऑर्डर आणि आम्ही एक्स्ट्रा चपाती मागवलेली आहे. हां ही बघ कशी आली. हल्दीराम कधीच डिसअपॉइंट नाही करत. नीट का. तर ठाण्याला आमचा झालेला आहे लंच. आता आम्ही जातोय नेक्स्ट डेस्टिनेशनला. तर मध्ये आम्ही थांबू कुठेतरी. खरंच ठाणे खूप छान आहे, शांत आहे आणि सुंदर असं कन्स्ट्रक्शन सुद्धा आहे. समृद्धी मार्ग मिळालेला आहे आम्हाला आणि आम्हाला 2 तास लागली तो मार्ग सापडायला. बिकॉज आम्ही ठाण्यावरून आलो आणि आम्ही ठाण्याला आतमध्ये गेलो होतो जेवण करायसाठी. तर तो तिथून जो कनेक्ट झाला रोड इकडे समृद्धीला यायला, तर ते पूर्ण गाव आले मधात. मज्जा आली. कुठून रस्ता होता. तर बापरे, पूर्ण इंडस्ट्रियल एरिया होता. मग पूर्ण गार्बेजचा डम्पिंग एरिया काय होता. एका गावामध्ये तिथे ब्लॉकेज होता. तर तिथनं युटर्न घेऊन परत मग दुसऱ्या रस्त्याने मेन रोडला हायवेला NH48ला कनेक्ट झालं. तर म्हणून आमचे 2 तास गेले. पण तोच रूट होता तिथनं यायला, दुसरं ऑप्शन नव्हतं तिथनं यायला. तर फायनली आता समृद्धी मार्ग लागलेला आहे आम्हाला 2 तासानंतर. आणि आता वाजलेले आहे दुपारचे 3 आणि आम्ही 4 वाजले. पण 5 4 वाजलेले आणि 1 तासात आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचू. आणि झियाना इथे झोपलेली आणि 2-2.5 तासापासून ती झोपली माझ्या हातात. तिने दूध पिलं आणि मग तिला मी मागे टाकलं. तिथे बसून इथे झोपली. दीपाली काय म्हणतात त्याला? विंडमिल. पवन चक्की. मराठी ब्लॉगर आहेस तू. पवन चक्की म्हणतात त्याला. बघ कोणत्या सदीत राहतो रे तू? सदीत नाही, हो ना, पवन चक्की. येस. तर इथे आमचं डिस्कशन सुरू होतं. म्हणतो काय म्हणतो प्रणव? याला पवन चक्की म्हणतात. मी काय म्हणत? विंड मिल. हाच फरक आहे.
एक काय म्हणते, माझं शिक्षण कसं झालं, स्टेट बोर्डमध्ये झालं मराठी, आणि हिचं CBSE मध्ये. हिला पवन चक्की म्हणतात हेच नव्हतं माहिती. हा मला म्हणतो दीपाली पवन चक्की बघा, आणि मी पवन चक्की म्हणजे काय काय माझ्या डोक्यात आलं माहितीये का, ते औरंगाबादचं काय आहे ते, सॉरी औरंगाबाद नाही, हो औरंगाबादला नाही का काय ते बीबी का मकबरा, आणि आणखी काय पवन चक्की आहे तिकडे पण. तू तो स्पॉटच नसेल बघितला म्हणून तुला रिकॉल नाही होते. मी म्हटलं ते इथे कसं आलं. चला तर आज मला फर्स्ट टाइम माहित झालं की याला काय म्हणतात ना, पवन चक्की. पवन चक्की. काय बाबा, आणि हे असे डिस्कशन आमच्या नेहमीच असतात. मी इंग्लिश मध्ये सांगते, प्रणव मराठीत सांगतो. दीपालीला 19 म्हणजे नाही आता माहिती आहे मला काय होतं. 19. आता एक विचारतो, 53 53 59 60 59 म्हणजे 69 59. बरं आता मी तुला विचारते, तू सांग जॅकफ्रूटला काय म्हणतात. 50. अरे हे मी शिकवलं होतं तुला. शिकलो मी. आणखी ध्यानासाठी शिकावं लागेल ना. स्टार्टिंगला जेव्हा लग्न झालं तेव्हा खूप मजा यायची, खूप. मी इंग्लिश मध्ये फ्रुट्सची नावं घ्यायची, प्रणव बसला की म्हणजे नव्हतं कळत. याला काय म्हणतात की आता पण डांगरला तुला नाही. मस्क मेलन. येस, वॉटरमेलन, मस्क वॉटरमेलन तर माहिती. पण भेंडीला काय म्हणते हे नव्हतं माहिती. लेडी फिंगर. शिकलो का मी आता. कोणासोबत राहून? तुझ्यासोबत. असं मेन्शन करायचं बेबी. नाही यायला पाहिजे, दोन्ही यायला पाहिजे, कारण आता पोरीला शिकवायचं आहे. आणि अभ्यासाचा पूर्ण कॉन्ट्रॅक्ट हा प्रणवकडे दिलेला आहे. इव्हन ABCD पण प्रणव तिला शिकवणार आहे, हो ना. दीपाली ते काम घेते तिथं, क्राफ्ट वालं काही तिला पैसा जाऊन पाठवायचं आहे शाळेमध्ये, काही प्रोजेक्ट आहे, हे दीपालीचा डिपार्टमेंट आहे. आम्ही बाहेरून सामान आणून देईल. नाही ते मी चालेल, तेवढं काही नाही. फक्त अभ्यास शिकव तिला, कारण की मला खूप बोर होतं ते शिकवायला वगैरे. अभ्यास शिकवायचाच नाही, अभ्यास कसं केव्हा करायचा, कसं करायचं ते सांगायचं आहे बस तिला. हा ठीक, होमवर्क पण करून घेत जाईल मी तिचं, पण बाकी सगळं हे बघ, हे रेकॉर्ड झालेलं आहे. हा बघा, जर मी अभ्यासाचा कॉन्ट्रॅक्ट जर मी माझ्याकडे घेतला ना तर हा एस्केप होऊन जाईल तिथं, आणि याला सोपं होऊन जाईल ना नेहमीसाठी. मग जसं आम्ही आमच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी कामं डिवाइड करतो. जर मी तिचं आवरत आहे, हा तिची बॅग भरतो. जर मी स्वयंपाक करत आहे तर हा तिची टिफिन्स भरतो. तर हे जर मी आंघोळ केली दीपाली तयारी करतो, मी तयारी करून देते तिला. तर हे आमचं सगळं. तर म्हणून मग मी क्राफ्ट आणि तिचे पॅरेंट्स मीटिंग, टीचर ते राहतात ना सगळे मीटिंग्स वगैरे, येऊन जाईल मी पॅरेंट्स मीटिंगला. डोंट वरी, तेवढा वेळ काढावा लागेल. पोरीसाठी खूप वेळ यायचा. तसंच जेव्हा आम्ही शॉपिंग केली ना, झालं असेल जसं की तुला घेऊनच नाही देत. जेव्हा झियानासाठी घ्यायचं होतं ना, एक सेकंड थॉट नाही. हा झियानासाठी घ्यायचं आहे, घेऊ खट पैसे निघले तरी. तुला काही कमी नाही केलंय मी. नाही पण झियानासाठी जरा जास्त आहे स्पेशल. साठी तर राहील. असं काही मलाही घेऊन देतो तो, पण आहे झियानासाठी म्हणजे एक सेकंड थॉट पण नाहीये त्याच्या डोक्यात. आणि माझ्या स्वतःसाठी मला घ्यायचं तर मलाच थॉट येऊन जातात, खरंच गरज आहे का. तिच्या थॉटमुळे माझे थॉट मरून जातात. खूप विचार करते, खूप काटकसरी आहे मी, अगोदर पण तुम्हाला सांगितलं. अरे आज हल्दीराम्स मध्ये थांबलो होतो, इच्छा झाली स्वीट खाण्याची नाही का. तिला विचार, म्हणजे मी कसं आहे ना, मी काही खाण्याचं घेण्याचं काही पण कुठली पण गोष्ट तिला विचारतो, आणि हिचं पहिले आन्सर असते उगाच पैसे खर्च करू नको. नो, मी गेलो हिच्या जवळ, हिला म्हटलं मी घेतो, मला स्वीट आवडलं, म्हणजे इच्छा होती खायची. पहिलेही नाहीच म्हटलं हिने, हे पहिले दाखवलं ते ऑलरेडी एक आहे म्हणे, खाल्लं. रसगुल्ला दाखवलं, म्हटलं हे आहे ना, दुसरं काय.
आणि म्हणते जा घेऊन घे. मी म्हटलं आता जरा जास्त होऊन जाईल दीपाली, खाऊ दे म्हटलं त्याला. आणि हा बाहेर आला की इतका खातो. बापरे, वॅकेशन सारखे वाटल्या पाहिजे. अरे पण गोड खाऊन वॅकेशन करण्यात काही अर्थ ठीक आहे, नाही. एखाद्या वेळेसच याने रोज आईस्क्रीम खाल्लेली आहे ना माझ्यासोबत तू पण. एक मी कधीच असं सेपरेट नाही घेतली, 1-2च. मी तुला तेच म्हणतो ना, जी पण गोष्ट आपण घेतो ती मिळूनच खातो. म्हणजे मी खाल्ली म्हणजे तू पण खाल्ली. सगळे बिल फाडतो ना माझ्या नावाने. असं आहे. टू गो. 20 मिनिटात आम्ही पोहोचून जाऊ फायनली आमच्या डेस्टिनेशनवर, आणि तो आहे शिर्डी. आम्हाला मिडवे मध्ये भेटणार होते, त्यांचा ऑल ऑफ सडन प्लॅन झाला शिर्डीला यायचा. तर मग आम्ही इथनच गेलो असतो नागपूरला, म्हणून मग असा विचार केला की त्यांच्यासोबत भेटू, त्यांच्याबरोबर स्टे करू आणि त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड करू, आणि मग उद्या नागपूरला जाऊ. तर ते कोण आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात कळेल.